नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण दिनदर्शिका हा घटक अभ्यासणार आहोत. मग या दिनदर्शिका या घटकामध्ये काय काय असतं? तर या प्रकारच्या प्रश्न प्रकारामध्ये वर्ष असतात, त्यातील एखाद्या दिवसाची तारीख, वार इत्यादी माहिती दिलेली असते आणि त्या आधारे आपल्याला दुसऱ्या वर्षातील एखाद्या दिवसाचा वार किंवा अशी इतरत्र वाढदिवस वगैरे यावर डिपेंड आपल्याला प्रश्न विचारलेले असतात. मग त्यासाठी आपल्याला हे दैनंदिन वापराचे जे दिनदर्शिका असते त्याची माहिती असणे गरजेचे आहे. आता पहा, दिनदर्शिकामध्ये मला थोडीशी माहिती मी हे करते. आता सर्वात अगोदर दिनदर्शिका ही सर्वांना माहिती आहे. वर्ष आहे, कोणतं इयर. आता सध्या आपलं चालू आहे 2024. हे झालं वर्ष. एका वर्षामध्ये किती महिने असतात? अगदी बरोबर, 12 महिने असतात. मी जो प्रश्न विचारेल त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहित चला. ओके. तर एका वर्षामध्ये किती महिने असतात? 12 महिने असतात. सर्वांना महिने माहिती आहेत. जानेवारी ते डिसेंबर इंग्रजी महिने आणि त्याचप्रमाणे मराठी महिने हे देखील माहिती असणं गरजेचं आहे. हं. तर ह्या 12 महिने, आता त्यामध्ये 12 महिन्यामध्ये आता सुरुवातीला आपण दिवसाची संकल्पना घेऊया. एका दिवसामध्ये एक दिवस आहे. दिवसामध्ये किती तास असतात? 24 तास असतात. 12 तासांचा दिवस आणि 12 तासांची रात्र मिळून किती असतात? 24 तास. जर समजा आपल्याला प्रश्न असा विचारला, एका दिवसाचे तास करायचे. आता सर्वांना माहिती आहे एका दिवसात किती तास असतात? 24. आता तुम्हाला सांगितलं 24 दिवसांचे तास किती, असा प्रश्न विचारला तर सोप्पा आहे, हो की नाही? तर 7 दिवसांना 24 ने गुणायचं म्हणजेच उत्तर येणार आहे आपल्याला किती तास येतील. पण जर आपल्याला असं विचारलं तासांचे दिवस करा, तर 660 तासांचे दिवस किती होतील असा प्रश्न विचारला, तर तुम्ही काय करायचंय? 660 भागिले 24 करायचं. कितीने भागायचंय? मग दिवसाने भागायचं म्हटल्यावर 7ने करायचं. ओके, समजलं सर्वांना? त्यानंतर दिवस झाल्यानंतर काय होतो? आठवडा असतो. किती दिवसांचा आठवडा असतो? तर 7 दिवसांचा. 7 दिवसांचा आठवडा असतो. आठवड्यांचे दिवस करताना तर समजा आपल्याला आठवड्याचे दिवस करायचे सांगितलेले आहे, तर आपल्याला काय करायचंय? 7ने गुणायचं. आणि दिवसांचे जर आपल्याला आठवडे करायचं सांगितलं तर त्याला काय करायचंय? 7ने भागायचं आहे. समजले? आता झाला दिवस, झाला आठवडा, झाला आठवड्यानंतर किती? 15 दिवसाला आपण पंधरवडा म्हणतो, हो की नाही? त्यानंतर असतो महिना. एक महिना. एक महिन्यामध्ये किती दिवस असतात? साधारण 30 दिवस असतात. आता तुम्हाला हे माहिती आहे कोणत्या महिन्यामध्ये 31 दिवस असतात, कोणत्या महिन्यामध्ये 30 दिवस असतात, कोणत्या महिन्यामध्ये 28 किंवा 29. पण जर समजा तुम्हाला महिन्यांचे दिवस करायला सांगितलं तर महिन्याच्या संख्येस 30 गुणायचं आणि दिवसांचे महिने करताना मात्र 30ने भागायचं. आता हा झाला महिना. असे 12 महिने झाल्यानंतर आपलं होतं एक वर्ष कंप्लीट. एक वर्ष, एक वर्ष, एक वर्ष म्हणजेच आता आपले टोटल आठवडे किती होतात? 52 आठवडे. किती आठवडे होतात? मग आता आपल्याला वर्षाचे आठवडे करायचे सांगितले तर काय करायचे? 52ने गुणायचं आणि आठवड्यांचं जर वर्ष करायचं सांगितलं तर 52ने भागायचं. आता हे लक्षात ठेवायचे की दर 7 दिवसानंतर, प्रत्येक 7 दिवसानंतर तोच वार येतो किंवा 7 दिवसापूर्वीचा पणही तोच होता. आता समजा आज सोमवार आहे, तर अजून 7 दिवसांनी काय होणार आहे? सोमवारच येणार आहे. किंवा याच्या मागच्या 7 दिवसांनी गेल्यानंतर सोमवारच होता. किंवा कळाला 7 दिवस 7 मिळवले किंवा 7 वजा केले तरी काय होतं? तोच वार येतो. प्रत्येक 28 वर्षानंतर दिनदर्शिका तीच येते. आता समजा आपली आहे, आता साल आहे 2024 हे साल आहे. तर बघा आपली आत्ताची ह्या वर्षीची जी दिनदर्शिका आहे तीच दिनदर्शिका आपली येणार आहे 2052 साली. सेम दिनदर्शिका असणार. म्हणजेच काय? दर प्रत्येक 28 वर्षानंतर तीच दिनदर्शिका येते. आता सर्वांना माहिती आहे सामान्य वर्ष आणि लीप वर्ष. आता ते कसं ओळखायचं मी थोडक्यात तुम्हाला सांगते. आता सर्वांना माहिती आहे साधं वर्ष किंवा सामान्य वर्ष म्हटलं जातं आणि लीप इयर म्हणजे ज्या वर्षाला 4ने निशेष भाग जातो त्याला म्हटलं जातं लीप वर्ष. आता मग ते कसं काढायचं? समजा आता आपलं आहे 2024. ह्यातले काय करायचे? शेवटचे दोन एकक आणि दशक स्थानचा संख्या घ्यायची. 4ची कसोटी माहिती आहे ना तुम्हाला? तर ह्या संख्येला 4ने भाग जातो का? 4 7 24. म्हणजे हे काय झालेलं आहे? लीप वर्ष आहे, हो की नाही?
आता आपण पुढे घेऊया, 2025 घेऊया. आता शेवटचे अंक, एकक दशक घेतलं, हे लीप वर्ष आहे का? नाही. मग लक्षात घ्यायचं, हे कोणतं वर्ष झालं? सामान्य वर्ष झालं. आणि लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये 29 दिवस असतात. कोणत्या महिन्यामध्ये? फेब्रुवारी मध्ये. आणि जर लीप वर्ष नसेल तर फेब्रुवारी महिन्यामध्ये असतात 28 दिवस. एवढं लक्षात ठेवायचं. काय असतंय? आणि ह्यांना कसं कळायला, भागाचं कळालं? 2026 घ्या तुम्ही, समजा 2026 घ्या. शेवटचे अंक 26. 26 ला 4 ने भाग जातो का? नाही. म्हणजे हे लीप इयर नाही. 2027 घ्या. 27 4 ने भाग जातो का? नाही. मग परत 2028 घ्या. बघा, 4 7 28, हे लीप इयर आहे. म्हणजेच बघा, 2024 नंतर 2028 हे लीप वर्ष आहे. म्हणजे 1 2 3 4, आणि हे लक्षात ठेवायचे की प्रत्येक 4 वर्षानंतर लीप वर्ष पुन्हा येते. आता मग 2028 साल हे जर लीप असेल तर अजून 4 वर्षांनी काय होणार आहे? लीप वर्ष. मग किती साल असणार आहे बरं लीप वर्षाचं? अगदी बरोबर, 2032 हे लीप वर्ष असणार आहे. आता हे झालं सामान्य, आपण साल घेतलं. पण जर शतकातला स्थान दशकातला असेल तर काय करायचं? आता समजा आपल्याला विचारलं 2000 हे साल लीप इयर आहे का? आता म्हणजे 4 ने भागायचं आहे का? नाही. तर त्याला कितीने भागायचं आहे? 400 ने भागायचं आहे. कितीने? 400 ने. मग हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट. मग 4च्या पाढ्यात आहे का? 4 1 4 4 25, म्हणजे हे लीप इयर आहे. समजा आता आपण 2100 घेऊया. शतक वर्ष असतात, त्याला 400 ने भाग देऊया. हे 2 कट 2, 4च्या पाढ्यात 21 आहे का? म्हणजे हे लीप इयर नाही. बघा, जर आपण शतकात शतक जर घेतलं, शतक वर्ष किंवा 2000 2100 2200 2300 असं जर घेतलं तर काय होणार आहे? त्याला जर 400 ने भाग दिला तरच ते लीप वर्ष आहे, अन्यथा नाही. ओके, समजले सर्वांना? आता प्रत्येक महिने, तर बघा महिने मी तुम्हाला सांगते. आता आपल्याला इकडे महिने आहेत, याला इंग्रजी ग्रेगरियन वर्ष म्हटलं जातं, आणि जे आपले मराठी महिने आहेत त्याला म्हटलं जातं भारतीय सौर वर्ष. आता महिना जानेवारी फेब्रुवारी आपले डिसेंबर पर्यंत इंग्रजी महिने आहेत. मग सर्वांना माहिती आहे जानेवारी मध्ये किती? 31 दिवस आहे. आता फेब्रुवारीचं तुम्हाला मी आता सांगितलं, जर लीप इयर असेल, लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतात, आणि लीप वर्ष नसेल तर 28 दिवस असतात. मार्च मध्ये 31, एप्रिल मध्ये 30, मे मध्ये 31, जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर, ह्या पद्धतीने डिसेंबर मध्ये 31. म्हणजे 31 दिवस असणारे एकूण महिने किती झाले? पहा बरं मोजून तुम्ही. 31 दिवस असणारे महिने झालेले आहेत 7, आणि 30 दिवस असणारे महिने किती झालेले आहेत? 4. आणि 28 किंवा 29 असणारा तो कोणता महिना आहे? फेब्रुवारी, तो आहे 1. आता हे झालं इंग्रजी ग्रेगरियन वर्ष, म्हणजे आपले इंग्रजी महिने. आता मराठी महिने, मराठी महिने सुद्धा येणं खूप गरजेचं आहे. नाही तर आपण मराठी महिने सहसा सहसा पाठ करत नाही. तर कोणता आहे? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन, हे 12 महिने आहेत. तर त्यामध्ये काय असतं? तर सुरुवातीचे जे महिने आहेत, चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण आणि भाद्रपद, हे जे आहेत 6 महिने, ह्यामध्ये असतात 31 दिवस. आणि उरलेले जे 6 महिने असतात, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन, यामध्ये असतात 30 दिवस. पण जर लीप इयर असेल तर चैत्र महिन्यामध्ये असतात 31 दिवस, आणि लीप इयर नसेल तर दिवस असतात 30 दिवस. ओके, समजले सर्वांना? त्या पद्धतीने. हम्म. तर पहा, हे झालं आपलं. नंतर आता कॅलेंडर मध्ये महिना घेतला आपण, एका कॅलेंडर मध्ये जानेवारी महिना घेतला. जानेवारी महिन्यामध्ये आपले किती दिवस असतात? 31 दिवस असतात. आता 1 तारखेला जर आपला सोमवार असेल, 1 तारखेला सोमवार आहे, आणि तुम्हाला प्रश्न विचारला नंतरचा सोमवार किती तारखेला येईल, यानंतर येणारा सोमवार किती तारखेला येईल, तर तुम्हाला माहिती आहे प्रत्येक 7 दिवसांनी तो वार परत येतो. मग एकामध्ये 7 मिळवले ते किती झाले? 8. 8मध्ये 7 मिळवले ते किती झाले? 15. 15मध्ये 7 मिळवले ते किती झाले? 22. आणि 22मध्ये 7 मिळवले तर किती झाले? 29. म्हणजे पहा, 1 8 15 22 आणि 29, ह्या सर्व तारखांना कोणता वार येणार आहे? सोमवार.
मग तुम्हाला 2 तारखेचा विचारेल, मंगळवार असेल बुधवार असेल, तर प्रत्येक वारामध्ये आपल्याला काय करायचं आहे, 7 7 मिळून. आणि जर तुम्हाला मागचा वार विचारला तर काय करायचं आहे, 7 त्यातून वजा करायचे आहे. मग तो वार आपल्याला आपोआप मिळून जातो. ओके. आता हे झालं आपलं. आता ह्यामध्ये 31 दिवसामध्ये जर जर समजा 28 दिवसांचा महिना असेल, तर काय असतो, 28 दिवस केव्हा असतात, जेव्हा लीप इयर नसतं, म्हणजे साधं वर्ष असतं, सामान्य वर्ष असतं. तर त्यामधील सर्व वार 4 4 वेळा येतात. तर सोमवार 4 वेळा येईल, मंगळवार 4 वेळा येईल, बुधवार 4 वेळा, गुरुवार, हे सगळं 28 दिवसांचा महिना असेल तर. 29 दिवसाचा महिना असेल तर काय होतं, फक्त 1 तारखाचा वार, 1 तारखेचा जो वार असतो तो 5 वेळा येतो. किती वेळा येतो, किती दिवस, 29 दिवसाचा म्हणजे लीप इयर असेल तेव्हा 1 तारखेचा वार हा 5 वेळा येतो. आणि 30 दिवसांचा महिना असेल तर काय होतो, 1 आणि 2 तारखेचा वार येतो 5 वेळा. आणि 31 दिवसांचा जर महिना असेल तर 1 2 आणि 3 तारखेचे वार हे 5 वेळा येतात. हे लक्षातच ठेवायचं सर्वांनी. 28 दिवसामध्ये एकही तारखेचा वार नाही, सगळे 4 4 वेळा येतात. 29 तारखेचा महिना असल्यानंतर, 29 दिवसाचा महिना असल्यानंतर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 दिवसांचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. आणि 31 दिवसाचा महिना असेल तर 1 2 आणि 3 तारखेचे वार 5 वेळा येतात. ओके, समजले सर्वांना. आता वर्ष, साधं वर्ष आहे, साधं वर्षामध्ये किती दिवस असतात, 365 दिवस असतात. आणि जर लीप इयर असेल तर काय, तर फेब्रुवारीमध्ये 29 दिवस असतात की नाही, त्यामुळे तो एक ऍड होतो, म्हणून लीप वर्षामध्ये असतात 366 दिवस. आता पहा, सामान्य वर्षाच्या 1 जानेवारीला जो वार असतो, 1 जानेवारीला जर सोमवार असेल तर तोच वार वर्षाच्या शेवटी म्हणजे 31 डिसेंबरला तोच वार असतो. 1 जानेवारीला जर सोमवार आहे तर 31 डिसेंबरला देखील तोच वार आहे. ओके, समजले सर्वांना. आता मला सांगा बरं तुम्ही, एक मिनिट, सॉरी, पेनाचा प्रॉब्लेम होतोय थोडासा. 31 डिसेंबरला तोच वार असतो. समजा आता मी सांगितलं 1 जानेवारीला जर बुधवार असेल, सामान्य वर्षामध्ये, म्हणजे साधं जे लीप इयर नाहीये, तर 31 डिसेंबरला कोणता वार असणार आहे, कमेंट बॉक्स मध्ये उत्तर लिहा पटकन. हम्म, अगदी बरोबर. काय, 1 जानेवारी जर बुधवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा बुधवार, 1 जानेवारीला रविवार असेल तर 31 डिसेंबरला सुद्धा रविवार. पण हे कधी, जेव्हा सामान्य वर्ष असेल. पण जर लीप वर्ष असेल, जर लीप वर्ष असेल तर काय होतं, त्याचा पुढचा वार, जर समजा 1 जानेवारीला सोमवार असेल तर 31 डिसेंबरला येणार आहे मंगळवार. जर लिपी वर्ष असेल तर काय होणार आहे, 31 डिसेंबरला येणार आहे मंगळवार. 1 जानेवारीला बुधवार असेल तर 31 डिसेंबरला येणार आहे गुरुवार. 1 जानेवारीला रविवार असेल तर 31 डिसेंबरला येणार आहे सोमवार. म्हणजे त्याचा पुढचा वार हा 31 डिसेंबरला येतो. पण आता मग जर असं विचारलं, 1 जानेवारीला जर सोमवार असेल, 1 जानेवारी, बघा, 1 जानेवारी शॉर्ट मध्ये लिहिते, 2023 ला जर सोमवार असेल तर 1 जानेवारी 2024ला कोणता वार असेल, असा प्रश्न विचारला जातो. तर मग पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला, 2023 हे लीप इयर आहे का, 2023 नाही. तर मग काय होणार आहे, जर सोमवार आहे तर 1 जानेवारीला काय होतं, 1 डिसेंबरला सोमवार येणार आहे, मग एक दिवस काय करायचंय, पुढे जायचं आहे.
एक दिवस ऍड करायचं त्याच्यात. सोमवारच्या पुढे येणार आहे मंगळवार, म्हणजे 1 जानेवारीला येणार आहे मंगळवार. ओके. पण जर आपल्याला विचारलं 1 जानेवारी 2024 रोजी मंगळवार आहे, 1 जानेवारी 2000 रोजी जर मंगळवार आहे, ओके, तर 1 जानेवारी 2025 ला कोणता वार असेल? मग कोणता येणार आहे बरं? 1 जानेवारी 2024 हे लीप इयर आहे. हो. मग काय होणार आहे? मंगळवार मध्ये अजून 2 वार ऍड करायचे. कोणते येणार आहे? मंगळवार, बुधवार आणि गुरुवार. मग कोणता वार येतो इथे? गुरुवार. कळलं? जर साधं वर्ष असेल तर 1 वार ऍड करायचा, आणि जर लीप इयर असेल तर 2 वर्ष ऍड करायचे, म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षीचा सुद्धा दिवस येऊन जातो. ओके, समजल्या? आता मला सांगा, शुक्रवारी 3 तारीख आहे, म्हणजे 3 तारखेला शुक्रवार आहे, तर पुढचे येणाऱ्या शुक्रवारच्या तारखा सांगा बरं. कमेंट बॉक्स मध्ये हे उत्तर तुम्ही लिहून मला पाठवा. मी तुम्हाला सांगितलेलंच आहे आता. ओके, समजले सर्वांना? आता 1 जानेवारीचा जो वार आहे तो 53 वेळा येतो. किती वेळा येतो? 53. तुम्हाला माहिती आहे 52 आठवडे आणि 1 दिवस म्हणजे 365 दिवस. मग 1 जानेवारीला जो वार असतो तो किती वेळा येतो? 53 वेळा येतो. हम्म? आणि जर लीप इयर असेल तर 1 आणि 2 जानेवारीचा वार काय होतो? 53 वेळा येतो. ओके, समजलं सर्वांना? आता ह्यानंतर आपण पाहणार आहोत, पहा, आता बालिका दिन. कधी असतो बालिका दिन? महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती आणि नाताळ. दिन विशेष हे सर्वांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. बालिका दिन, महाराष्ट्र दिन, महात्मा गांधी जयंती, नाताळ या दिवशी सारखाच वार येतो. जर समजा बालिका दिनला मंगळवार असेल तर महाराष्ट्र दिनला पण मंगळवार, महात्मा गांधी जयंतीला पण मंगळवार, आणि नाताळला देखील मंगळवार येतो. म्हणजे तुम्हाला नाताळ केव्हा येते हे माहिती असणं गरजेचं आहे. कधी असतो नाताळ? 25 डिसेंबर. गांधी जयंती 2 ऑक्टोबर. अगदी बरोबर. महाराष्ट्र दिन 1 मेला. ह्याप्रमाणे मग त्याच्यासाठी एक कृती बघा, बालिका महाराष्ट्रात, गांधी नाताळ. मग हे सर्व तुम्हाला वार लक्षात, ही कृती लक्षात ठेवली की लगेच आपल्याला काय होतं, त्या दिवशी येणारा वार हा सारखाच असतो हे समजून जाईल. आता स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट. कधी असतो स्वातंत्र्य दिन? 15 ऑगस्ट. टिळक पुण्यतिथी कधी असते? 1 ऑगस्ट. बाल दिन 14 नोव्हेंबर आणि शिक्षक दिन 5 सप्टेंबर. ह्या चारही दिवशी काय होतो? एकच वार येतो. हे देखील लक्षात ठेवायचं आहे. आता जर समजा आपल्याला विचारलं पासून म्हटल्यानंतर काय करायचंय? मी 4 मे पासून 15 मे पर्यंत सुट्टीवर होतो, तर काय करायचंय? पासून म्हटल्यानंतर तो सुरुवातीच्या दिवसापासून 4 तारीख सुद्धा त्यामध्ये पकडायची आहे, आणि शेवटपर्यंत पासून म्हटल्यानंतर लक्षात ठेवायचं आहे. ओके. आता दिनदर्शिकेवरील प्रश्न सोडवताना काय करायचं आहे? आता आपण सुरुवातीला घेणारच आहोत, मी तुम्हाला थोडस नंतर मी समजूनच सांगणार आहे. आता बघा, त्यावर आधारित आपण काही प्रश्न सोडवणार आहोत. तर बघा, सुरुवातीला लिप इयर ही संकल्पना सर्वांना समजली. लिप इयर कसं ओळखायचं? ओके. आता बघा, पहिला प्रश्न आहे, 3 सप्टेंबर रोजी शनिवार होता, तर त्या महिन्यात किती रविवार येतात? बघा, इथे विचारलेले आहे 3 सप्टेंबर रोजी शनिवार होता, मग रविवार कधी येणार आहे पहा, सांगा बरं मला. 3 सप्टेंबरला शनिवार आहे, तर 4 सप्टेंबरला काय येणार आहे? रविवार येणार आहे. हो की नाही? बरोबर. 4 सप्टेंबरला रविवार. मग पुढचा रविवार पुन्हा कधी येईल? त्याच्यामध्ये 7 दिवस ऍड करा. 4 आणि 7 11, 11 आणि 7 18. 18 आणि 7 25, 25 आणि 7 32. महिन्यामध्ये 32 दिवस नसतात. म्हणजे बघा, 4 11 18 आणि 25 ह्या तारखेला रविवार येतो. म्हणजे मग सप्टेंबर महिन्यात किती रविवार आले बरं? 1 2 3 4. मग कोणता पर्याय येणार आहे? आपला पर्याय क्रमांक 1. ओके, अशा पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहे. तर दिनदर्शिका या घटकावर आधारित स्पर्धा आपण सोडवणार आहोत. सर्वांनी पान नंबर
104 कडा. पहा, पहिला प्रश्न आपला आहे सराव संच 4.3. पहिला प्रश्न आहे, जानेवारी महिन्यात 10 तारखेला सोमवार असेल तर त्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी कोणता वार असेल? तर बघा, प्रश्न आपल्याला असा आहे, जानेवारी महिन्यात 10 तारखेला सोमवार आहे. आता मग जानेवारी महिन्याची शेवटची तारीख किती असते? सर्वांना माहितीच आहे कोणत्या महिन्यात किती दिवस असतात. तर आपल्याला हे देखील माहिती आहे की 7 दिवसांनी तो वार पुन्हा परत येतो. आता मग या 10 तारखेवरून आपल्याला काय करायचंय? 31 तारखेचा वार आपल्याला शोधायचा आहे. मग आपण 10 मध्ये 7 7 दिवस करून ऍड करत जाऊ. 10 नंतरचे येणार आहे 10 7 17, 17 7 24 आणि 24 7 31. म्हणजेच कोणता वार येणार आहे? सोमवारच येणार आहे. पर्याय क्रमांक 2. शिवांगीचा 5वा वाढदिवस 12 सप्टेंबर 2012 रोजी बुधवारी आला असल्यास तिचा 7वा वाढदिवस कोणत्या वारी येईल? आता आपल्याला बघा, शिवांशीचा 5वा वाढदिवस झालेला आहे कधी? 12 सप्टेंबर 2012. मग तिचा वाढदिवस 12 सप्टेंबर ह्या दिवशीच येणार आहे, फक्त वार चेंज होणार आहे. तर आपण काय करूया, साल लिहूया फक्त. 2012. एक मिनिट, व्यवस्थित येत नाही. 2013. बघा इथे, इथे कितवा झालेला आहे? 2012ला 5वा वाढदिवस झालेला आहे. पुन्हा एकदा व्यवस्थित लिहूया. बघा, 2012ला आपण इथे लिहूया 2014. पाचवा, 2013ला 6वा, 2014ला येणार आहे तिचा 7वा वाढदिवस. कितवा? 7वा वाढदिवस. थोडस पेन व्यवस्थित चालत नाहीये, समजून घ्या. हा 5वा वाढदिवस, हा 6वा वाढदिवस आणि हा 7वा वाढदिवस. मग आता आपल्याला 5वा वाढदिवस 2012 बघा सप्टेंबरला आलेला आहे. मग लीप इयर कोणता आहे का याच्यामध्ये? 4 भाग जाणार 2012 आहे, पण तिचा कोणता आलेला आहे? सप्टेंबर महिना आलेला आहे. त्याच्यामुळे इथे फेब्रुवारीचा काही वर्ष दिवस ऍड होण्याचा संबंधच येत नाही. म्हणून मग आता मग पुढचा वार करत जायचा. जर 5वा वाढदिवस बुधवारी आहे, ते समजा बुधवारी, तर मग इथे कोणता वार येणार आहे? गुरुवार येणार आहे पुढचा. आणि 2000 ला कोणता येणार आहे? शुक्रवार. म्हणून पर्याय क्रमांक 4 शुक्रवार. जर लीप इयर आला असता तर मग तिचा शनिवारी आला असता. प्रश्न तिसरा आहे, शाळेला 5 मे पासून 35 दिवसांनी उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली तर शाळा पुन्हा किती तारखेला उघडेल? बघा, 5 मे पासून 35 दिवस. मग आता बघा, 5 मे पासून पकडायचे हा. आता मे महिन्यामध्ये किती दिवस असतात? 31 दिवस असतात. ओके. आणि हा 5 आपल्याला काय करायचा आहे? पकडायचा आहे हा त्यामध्ये. म्हणजे एकूण किती दिवस झाले? 31 मधनं 26. आणि हा एक पकडून झाला 27. आणि 27 मग पुढे आपण अजून आपल्याला किती दिवस आहे? 27 नंतर 35 दिवसांसाठी किती दिवस आहेत? अजून 8 दिवस. मग अजून 8 दिवसांनी म्हणजेच किती? 8 जूनला शाळा उघडणार आहे. समजले सर्वांना कसं काढले ते? 1 फेब्रुवारी 2016ला सोमवार होता, तर 1 मार्च 2016 या दिवशी कोणता वार असेल? बघा, 1 फेब्रुवारी 2016. आता 2016 हे लीप इयर आहे का? हो.
म्हणजे जर लीप इयर असेल तर फेब्रुवारी आणि मार्च या महिन्यातील दिवस सारखे असतात. तर मग 1 फेब्रुवारीला जो वार असेल तोच 1 मार्चला येणार आहे. मग पहा बरं कोणता वार आहे? सोमवार. पर्याय क्रमांक 2. जर लीप इयर असेल तर 2018 या वर्षात फेब्रुवारी महिन्यात एकूण किती दिवस? मग आता 2018 हे लीप इयर आहे का? 18ला 4ने भाग जातो का? नाही. म्हणून किती दिवस असणार आहेत फेब्रुवारी महिन्यात? 28. 15 जानेवारी रोजी सोमवार असेल तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणता वार 5 वेळा येणार नाही? आता तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलेलं आहे 28 दिवस असतील तर कोणताच वार 5 वेळा येत नाही. 29 महिन्यामध्ये 29 दिवस असतील तर 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. 30 दिवस असतील तर 1 आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येतो. आणि 31 तारखेचा महिना असेल तर 1, 2 आणि 3 तारखेचा वार 5 वेळा येतो. मग आता जानेवारी महिन्यामध्ये किती दिवस आहेत? 31 दिवस आहेत. मग ऑब्विसली तिथे काय होणार आहे? 1, 2 आणि 3 तारखेचा वार काय होणार आहे? 5 वेळा येणार आहे. मग आता आपल्याला 15 जानेवारी दिलेली आहे, तर मग आपण त्याच्यावरून काय करूया? 1, 2 आणि 3 तारखेला कोणता वार आहे? 15 मधनं 7 वजा केल्यावर किती येणार आहे? 8. ओके. 8 मधनं 7 वजा केल्यावर किती येणार आहे? 1. मग 1 तारखेला जर कोणता आहे? सोमवार आहे. बघा 1 तारखेला कोणता वार येणार आहे? सोमवार. 2ला कोणता येणार आहे? मंगळवार. आणि 3ला कोणता येणार आहे? बुधवार. तर बघा म्हणजे काय? सोमवार, मंगळवार आणि बुधवार हे वार काय होणार आहेत? सोमवार, मंगळवार आणि बुधवार ह्या वाराला काय होणार आहेत? हे 5 वेळा येणार आहे. मग बघा सोमवार नाही, मंगळवार नाही, आता बुधवार पण पाहिजे होता इथे, तर इथे 2 वार येतात बघा, गुरुवार आणि शुक्रवार. नाही तर मग इथे त्यांच्याकडनं बुधवार राहायचं राहिला असेल तर पर्याय क्रमांक 4. ओके. नंतर पुढचा प्रश्न आहे, 29 फेब्रुवारी रोजी शनिवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार 5 वेळा येणार नाही? 29 फेब्रुवारीला म्हणजे जेव्हा कॅलेंडरमध्ये ज्या महिन्यामध्ये 29 दिवस असतात त्यावेळेस काय होतं? 1 तारखेचा वार 5 वेळा येतो. मग आता 1 तारखेला कोणता वार असेल बरं? 29ला शनिवार आहे म्हणजे 28ला कोणता येणार आहे? शुक्रवार येणार आहे. मग त्याच्याच अगोदरचे कोणते येणार आहे? शुक्रवार, गुरुवार आणि बुधवार. बघा, फक्त यामध्ये काय होणार आहे? 29 तारखेला 1 तारखेचा आपण 1 तारीख याच्यानुसार काढूया. समजा आता 29 तारीख आहे आपली. 29 वजा 7 केल्यानंतर किती येणार आहे? सांगा बरं पटकन. 29 वजा 7 केल्यावर किती येणार आहे? 22. ओके. मागची तारीख येणार आहे 22. 22च्या मागची 22 मधनं 7 वजा केल्यावर किती येणार आहे? 22 मधनं 7 वजा केल्यावर 15. 15 मधून 7 वजा केल्यावर 8. 8 मधनं 7 वजा केल्यावर 1. म्हणजे 1 तारखेला कोणता वार येणार आहे? शनिवार येणार आहे. फक्त शनिवार हाच वार काय आहे? 5 वेळा येणार आहे. म्हणजे ज्याच्यामध्ये शनिवार नाहीये तो वार काय होणार आहे? 5 वेळा येणार नाही. मग पर्याय क्रमांक 3. ओके. 2002 ची सुरुवात जर मंगळवारी झाली असेल तर 2011 ची सुरुवात कोणत्या वाराने होईल? मग आता 2002च्या नंतर 2011 पर्यंत क्रमाने वर्ष लिहित चला. मग आता मला सांगा 2002च्या नंतर कोणतं लीप इयर येणार आहे? पहा बरं कोणतं येणार आहे? 2004 हे लीप इयर येणार आहे. 2004 नंतर 2008 हे 2 लीप इयर येणार आहेत फक्त. मग 2002च्या नंतरचे वार मोजत चला. 2003 बोटाने मोजा. 2003, 2004,
2005, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. म्हणजे एकूण वर्ष किती झाले? 9 झाले. हो की नाही? 9 झाले आणि त्यात लीप इयरचे अजून 2 ऍड करा म्हणजे किती झाले? 11. 11ला 7 ने भागा. 7 एके 7. मग किती राहते? 4 बाकी उरते. म्हणजे मंगळवारच्या नंतर 4 दिवस मोजा. बुधवार, गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार. मग उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 2 शनिवार. कसं काढायचं समजलं? 2002च्या नंतर 2011 पर्यंत सर्व वर्ष आपण मोजले आणि त्याच्यामध्ये लीप इयरचे 2 लीप इयर आले म्हणून त्याच्यात 2 आणखीन ऍड केले तर 11 झाले आणि 7 दिवस असतात त्याला 7 दिवसांनी भागले. नंतर जी बाकी उरते की नाही आपली 4 बाकी उरली तर जो वार दिलेला आहे आपल्याला समजा इथे मंगळवार दिलाय तर मंगळवार नंतर 4 वार आपल्याला काय करायचे? मोजत मोजत जायचे आहे. ऑक्टोबर 13ला दुसऱ्या शनिवारी सुट्टी असेल तर चौथ्या शनिवारी किती तारीख येईल? ऑक्टोबर 13 आहे तेव्हा 13ला काय आहे? दुसरा शनिवार आहे. मग तिसरा शनिवार 3 ऍड करत चला किती येणार आहे? 13 आणि 7 20. हो की नाही? आणि 20 आणि 7 27. मग हा दुसरा हा तिसरा हा आणि चौथा मग काय ते येणार आहे? 27 ऑक्टोबर. पर्याय क्रमांक 3. 3 नोव्हेंबर पहिल्या शनिवारी असेल तर चौथ्या शनिवारी किती तारीख येईल? आता मग त्यात 7 दिवस ऍड करायचं आहे. 3 आणि 7 10. 10 आणि 7 17. 17 आणि 7 24. मग कोणता चौथ्या शनिवारी कोणता येणार आहे? 24 नोव्हेंबर. पर्याय क्रमांक 4. अशा पद्धतीने करत जायचे. समजले सर्वांना? हं? आता जानेवारी महिन्यातील 6 तारखेला शनिवार असेल तर त्या महिन्याच्या शेवटच्या शनिवारी किती तारीख येईल? 6 तारखेला जर शनिवार असेल तर बघा 6ला शनिवार आहे. 6 आणि 7 13. 13 आणि 7 20. तर एक आकडे थोडेसे उठत नाहीये आणि 27. मग कधी येणार आहे? पर्याय क्रमांक 3 27. फेब्रुवारी महिन्यात 3 तारखेला जर शनिवार असेल तर त्या महिन्यातील शेवटच्या शनिवारी किती तारीख येईल? आता पुन्हा 3 7 करा. 3 7 10. 10 7 17. 17 7 24. मग शेवटचे किती येणार आहे? 24. एक आठवडा म्हणजे किती दिवस? आता हे उत्तर सर्वांना माहिती आहे. सर्वांनी हे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायचं आहे. सांगा पटकन. आणि शेवटचं पण 7 आठवड्याचे एकूण दिवस किती? आता एक आठवडा म्हणजे किती दिवस? एक आठवडा म्हणजे किती? 7 दिवस. व्हेरी गुड. आणि मग 7 आठवड्याचे एकूण दिवस किती? 7ला 7 किती येणार? 49. पर्याय क्रमांक डी. आता सर्वांनी स्वाध्याय 4.3.3 हा तुम्ही स्वतः सोडवायचा आणि त्याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवायची आहे जे आहेत आपली 7 उदाहरणं ती. आता पुढचा घटक आपण अभ्यासणार आहोत कागद माप. सर्वांना कागद माहिती आहे? हा आपण किती कागद वापरतो? डझन माहिती आहे. रिम आहे. हा शब्द कमीत कमी तुम्ही ऐकले तरी असतील. आता कागद मापनमध्ये आपण सुरुवातीला पाहूयात वस्तू. आता एक वस्तू 2 वस्तू अशा क्रमाने 12 जर वस्तू झाल्या तर त्या 12 वस्तूंना म्हटलं जातं एक डझन. आता हे सर्वांना माहिती केळीमुळे तर सर्वांना 1 डझन केळी आणल्या म्हणजे किती केळी आल्या 1 डझन मध्ये? 12. म्हणजे 12 वस्तू म्हणजे 1 डझन. आता 1 डझन झालं 2 डझन झालं असे 12 डझन झाल्यानंतर त्याचा होतो एक ग्रोस. आणि मग एक ग्रोस मध्ये आता बघा 12 डझन म्हणजेच किती झाले? 12 गुणिले 12. त्याचं उत्तर किती येतं? 144. म्हणजे कागद किती झाले टोटल? 144. 44. 12 डझन म्हणजे 144 कागद. 1 डझन म्हणजे 12 कागद आणि 12 डझन म्हणजे 144 कागद आणि त्यालाच म्हणलं जातं एक ग्रोस. आता बघा 24 कागदांचा होतो एक दस्ता. म्हणजे 2 डझन कागद. 2 डझन कागद घेतले की त्याचा होतो एक दस्ता. समजले? आणि असेच 1 2 3 4 असे 20 दस्ते जर झाले आपले 20 दस्ते तर त्याची होते एक रिम तयार. बघा तुम्ही असंही करू शकता. आता 20 दस्ते मग एका दस्त्यामध्ये किती कागद असतात? 24 कागद असतात. त्याला गुणिले 24 करा. तर किती येतात? 480. म्हणजे टोटल कागद किती झाले? 480 कागद झाले. ओके समजले सर्वांना? हे थोडस पाठच करून ठेवा. 1 डझन तर सर्वांना माहिती आहे. 12 डझन म्हणजे एक ग्रोस 144 कागद. 24 कागदांचा एक दस्ता होतो. 24 कागद म्हणजेच 2 डझन आणि 20 दस्ते म्हणजे एक रीम आणि एक रीम म्हणजेच त्याला 480 कागद. आता ह्यावर आधारित आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. बघा सर्वांनी पान नंबर 106 काढा. पहिलाच प्रश्न आहे एक ग्रोस म्हणजे किती कागद? आता चला याचं उत्तर कमेंट बॉक्स मध्ये पटकन लिहून पाठवायचं आहे. एक ग्रोस म्हणजे
किती कागद? पर्याय आहेत 121, 144, 169 की 196. आता मग एक डझन म्हणजे, एक ग्रोस म्हणजे किती? 12 डझन आहे. मग 12 गुणिले 12, 12चा वर्ग किती? 144, म्हणून पर्याय क्रमांक 2. एक दस्ता म्हणजे किती डझन? आता बघा डझन विचारले ना. एक दस्ता म्हणजे आपले किती? 24 कागद आहे. पण आपल्याला डझन विचारले म्हणजे किती डझन होणार आहे? 2 डझन. पर्याय क्रमांक 1. एक रिम म्हणजे किती कागद? आता एक रिम मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे सुरुवातीला, एक रिम मध्ये 20 दस्ते असतात. 20 दस्ते म्हणजेच काय? 24 कागद. मग त्यालाच म्हटलं जातं 20. म्हणजेच किती झाले आपले कागद? 480. आता 6 डझन कागद म्हणजे किती दस्ते? आता 6 डझन म्हणजे 72. 72 हे झाले कागद. पण आपल्याला दस्ते विचारले आले आहेत. हो की नाही? एक दस्ता म्हणजे 24 कागद. हो की नाही? आता मग एक दस्ता म्हणजे 24 कागद म्हणजे 2 डझन म्हणजे किती येणार आहेत? 3 डझन म्हणजे 3 दस्ते म्हणजे 6 डझन. एक रिम कागदापैकी 324 कागद वापरले तर किती डझन कागद उरले? आता एक रिम म्हणजे किती झाले? 480 कागद. बघा हा, एक रिम म्हणजे आपले किती कागद झाले? 480. त्यापैकी आपण काय केलं? 324 कागद वापरले. तर मग किती राहिले? वजाबाकी करा. 6, 7 2, 5 आणि 4 नाही, 156. पण आपल्याला काय विचारले? डझन. एका डझन मध्ये किती असतात? 12 असतात. मग किती उत्तर येणार आहे? 12 1 12, 12 1 36. म्हणजे किती येणार आहे? 13. पर्याय क्रमांक 2. ओके. पुढे 3 डझन रंगीत कागद व 5 दस्ते पांढरे कागद मिळून किती कागद होते? आता 3 डझन म्हणजेच किती? 12 3 36. ओके. 5 दस्ते. बघा हा, एका दस्त्यामध्ये किती कागद असतात? सांगा बरं पटकन. एका दस्त्यामध्ये 24 कागद असतात. मग 5 दस्त्यामध्ये किती येणार? 24 गुणिले 5 करा बरं. किती येतात? 24 गुणिले 5 करा. 5 चौक 20. अच्छा 2. 5 2 10 2 12. म्हणजे किती येणार आहे? 120 कागद. तर मग यांची बेरीज केल्यावर किती येणार आहे? 6. 156. पर्याय क्रमांक 2. 288 कागद म्हणजे किती ग्रोस कागद? आता ग्रोस म्हणजे सर्वांना माहिती आहे 12 डझन. हो की नाही? मग आपल्याला किती? 288 कागद. 288 भागिले 144 करा. किती येणार आहे? 2. पर्याय क्रमांक 2. 12 डझन कागद म्हणजे किती ग्रोस? आता बघा 12 डझन कागद म्हणजे किती? मग असे सांगितलेलं आहे एक ग्रोस. एक रिम कागदापैकी 360 कागद वापरले. एक रिम कागदामध्ये किती कागद असतात? 480. 480 पैकी किती कागद वापरले? 300. तर किती राहिले पहा बरं. 0, 8 6 2, 120 कागद. एक रिम कागदापैकी 360 वापरले म्हणजे किती राहिले? 120 कागद आले. तर किती डझन म्हणजे किती राहिले बघा? 10 डझन. एका डझन मध्ये 12, 12 भागिले मग 10 उत्तर येते. एक रिम कागदापैकी 192 कागद छपाईसाठी वापर. परत तेच 180 मधनं 92 वजा केले तर किती? याचं उत्तर तुम्ही स्वतः. वरच्या सारखाच प्रश्न आलेला आहे. चौथा प्रश्न पाहूया. एक ग्रोस कागदापैकी 5 दस्ते कागद. एक ग्रोस म्हणजे किती? 12 डझन. 12 डझन म्हणजे किती? 144 कागद वापरले. आता त्यात 5 दस्ते कागद छपाईसाठी वापरले. बघा 5 दस्ते म्हणजे किती? 24 कागदांचा एक दस्ता होतो. मग 24 5 किती झाले? 120 झाले. आणि 120 एक रस्ता, एक ग्रोस म्हणजे किती? 144. 144 मधनं 20 गेल्यावर किती राहतात मग? सांगा बरं उत्तर. प्रश्न चौथ्याचं तर 24. पर्याय क्रमांक 4. 1200 कागदाचे किती दस्ते कागद होतील? मग एका दस्त्यामध्ये किती कागद असतात?
24 कागद असतात. मग 1200ला आपण काय करायचंय? 24ने काय करायचं आहे? भागायचं आहे. दस्ते विचारले की नाही आपल्याला, मग 24ने धरूया. मग किती उत्तर येत आहे? 50 येते. 24 5 120. पर्याय क्रमांक 2. आता प्रश्न 6वा आहे, पाव डझन. बघा, एका डझनामध्ये किती? अर्धा. हा, एका डझनामध्ये 12. 12च्या अर्धा किती? 6. 6च्या अर्धा किती? 3. पाव डझन म्हणजे 3 कागद. अर्धा दस्ता, एका दस्त्यात 24 कागद. मग अर्ध्या दस्त्यात किती येणार? 12. आणि पाऊंड ग्रोस. बघा, पाऊंड ग्रोस म्हणजे किती? 144 कागद आहे. 144च्या निम्मे किती येणार? 72. हा, आणि 72च्या निम्मे किती येणार? 36. मग 72 आणि 36 किती होतात? 108. मग 108 आणि 15 किती होतात? 108 आणि 15 किती होतात? 132. पर्याय क्रमांक 123. पर्याय क्रमांक 4. पाऊंड ग्रोस म्हणजे समजलं ना सर्वांना? ओके. आता बघा, राहिलेले प्रश्न प्रकार तुम्ही स्वतः यावर सोडवा. आता पुढचा पाहणार आहोत आपण 4.4, नाणी आणि नोटा. आता सर्वांना नाणी नोटा माहितीये. 1 पैसा, 2 पैसे असे करत करत 100 पैसे जेव्हा होतात तेव्हा होतो 1 रुपया. मग 1 रुपया तुम्ही सर्वांनी नाणी पाहिलेले असतील. 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये असे कॉइन्स पाहिलेले असतील. परत नोटा सुद्धा पाहिलेल्या आहेत तुम्ही, 5 रुपयाच्या, 10 रुपयाच्या, 20 रुपयाची, 50 रुपयाची, 100 रुपयाची, हो की नाही, 200 रुपयाची, 500 रुपयाची, 1000, 2000 या सर्व आणि नोटा तुम्ही पाहिलेल्या आहेत. ओके. सर्वांना माहिती आहेत ना? आता बघा, 100 पैशाचं मिळून काय होतं? 1 रुपया होतो. आता पैशाचे रूपांतर करण्यासाठी आपण पैशाच्या संख्येला 100ने भागतो आणि त्याचं उत्तर काय? तर दशांश सापडतो. आता बघा, पहिला प्रश्न आहे आपल्याला, 5 रुपये म्हणजे किती पैसे? आता 1 रुपया म्हणजे किती? 100 पैसे. मग 5 रुपये म्हणजे किती पैसे येणार आहे? पर्याय क्रमांक 3, 500. 75 पैसे म्हणजे किती रुपये? आता बघा, पैशाचं रूपांतर रुपयात करायचे. मग 75 भागिले आपण काय करूया? 100 करू. अपूर्णांकात उत्तर येईल. आता 2 शून्य म्हणून उजवीकडे मोजत यायचं. 1 2 पॉईंट द्यायचा आणि 0 म्हणजेच किती आले? 0.75. ओके. उत्तर काय आलं आपलं? 0.75. खालीलपैकी कोणता पूर्णांक 1.5 रुपयाचा आहे? 1.5 रुपया म्हणजे काय? 1.5 म्हणजे 1 आणि अर्धा. मग कुठे आहे 1 आणि अर्धा? इथे. 1 आणि अर्धा. ₹2.25 म्हणजे किती? ₹2.25 म्हणजे काय? 1.5 रुपया म्हणजे 1 रुपया 50 पैसे. मग ₹2.25 किती? 1.75. 1 रुपया 75 पैसे. 100 रुपयाची नोट म्हणजे 2 रुपयाची किती नाणी? मग किती नाणी येणार आहे? ते 100 रुपयाची नोट आपल्याला 2 रुपये सुट्टे किती येणार आहे? 100 भागिले 2 केल्यानंतर आपलं उत्तर येणार आहे 50. 5.5 रुपये, 3.5 रुपये आणि 75 पैसे किती रुपये होतात? बघा, 5.5 म्हणजे किती? 5 रुपये 50 पैसे. ओके. 3.5 रुपये म्हणजे किती? 3 रुपये 50 पैसे. आणि शेवटी काय झालेलं आहे? फक्त 75 पैसे. मग किती रुपये होतात बरं? 5 7 10 7 17 चला 1 8 9 रुपये 75 पैसे. कोणता पर्याय येते? पर्याय क्रमांक 3. समीरकडे 500 रुपयाच्या 2 नोटा, 200 रुपयाच्या 10 नोटा, 100 रुपयाच्या 3 नोटा व 10 रुपयांची 20 नाणी आहेत. त्याच्याकडे एकूण किती रुपये आहेत? आता समीरकडे 500 रुपयाच्या 2 नोटा म्हणजे किती पैसे झाले? 500 गुणिले 2 का किती होतात? 1000. नंतर 200 रुपयाच्या 10 नोटा म्हणजे किती? 2000. नंतर 100 रुपयाच्या 3 नोटा म्हणजे हा जरा पेनला प्रॉब्लेम येत आहे, तर तुम्ही करा कॅल्क्युलेशन. 1000 मग हे 2000, 3000,
3,300, 300 आणि 200 500, म्हणजे काय उत्तर येणार आहे 3,500. ओके, समजले सर्वांना? ह्याच पद्धतीने पुढचाही तुम्ही स्वतः सोडवा राहिलेले. ओके, समजले सर्वांना? तर पहा, आपण आज महत्व मापन या घटकांतर्गत काय काय शिकलो. दिनदर्शिका हा घटक, कागद मापन, नाणे आणि नोटा हे घटक आपण अभ्यासलेले आहे. ओके, धन्यवाद.